अशा पद्धतीचा एक छान हेल्दी नाश्ता बनवायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा। अगदी थेपला मस्तच होईल। हा दुधी भोपळ्यापासून बनला गेलाय, अगदी छान मस्तच होतोय। तर लक्ष्मी हॉबी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज बनवूया आपण दुधी भोपळ्याची एक छान रेसिपी, दुधीचा थेपला। दुधी छान व्यवस्थित धुवून आपण खिसून घ्यायचं आहे। बघू शकता इथं असं व्यवस्थित दुधीला खिसून घ्यायचा। तर खिसलेलं खिस आपल्याला असं दिसेल। तर ह्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ जेवढं तुम्हाला थेपले पाहिजे आहेत तेवढं तुम्ही बनवून घेऊ शकता। पीठ चाळून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। पीठ व्यवस्थित चाळून झाल्यानंतर आपल्याला पिठामध्ये मिश्रण घालायचं मी सांगते। ह्याच्यामध्ये तर चवीपुरतं मीठ, लाल तिखट, थोडंसं काळं मीठ सुद्धा तुम्ही घालू शकता। इथं गरम मसाला थोडासा घालायचा, हळद घालायची, थोडेसे जिरे सुद्धा तुम्ही टाकू शकता। इथं कोथिंबीर सुद्धा टाकू शकताय। थोडासा पालक हवे असेल तर तुम्ही बारीक चिरून टाकू शकताय। तर हे पूर्ण मिश्रण बघू शकताय। काळं मीठ थोडंसं मी घातलेलं आहे। आपल्याला पांढरं तीळ ते सुद्धा आपलं चांगलं अर्धा मूठभर मी ह्याच्यामध्ये टाकत आहे। पांढरं तीळ खूप हेल्दी असते, मुलांना हाड मजबूत होतात त्यानं, तर तुम्ही ते सुद्धा टाका। नाश्त्याला जेवणाला बनवू शकताय। थोडासा गरम मसाला घातलाय। चवीपुरतं थोडंसं आपलं जिरे पावडर सुद्धा टाकायची। हे सगळं मिश्रण आपलं पिठात टाकून झालं। एक 2 ते 3 चमचाभर आपण तेल टाकायचं, थोडंसं कोमट करून टाकायचं तेल। तेल टाकल्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित हाताने आपलं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण आपलं पीठ, दुधी भोपळा आणि मसाला पूर्ण आपण हे मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं। अगदी आधी आपण बिन पाण्याचंच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मग कोरडं जर पडलं तर आपण थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये पाणी ॲड करत राहायचं आहे आपल्याला, जेवढं आपण कणिक व्यवस्थित मळून व्हायला पाहिजे तसं। एक घट्ट गोळा तयार करायचा आहे आपल्याला ह्याचा। असा एक छानसा गोळा तयार करायचा। पीठ बघू शकताय, चांगला आपली चपाती किंवा आपण धपाटे करतो ना तसं आपण मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ। मळून झाल्यानंतर आपण पीठ काढून एक 5 मिनिटासाठी रेस्टला आपण ठेवायचं आहे। थोडंसं मसाला त्याच्यामध्ये मुरू दे म्हणून। इथं तवा ठेवलेला आहे, बघू शकताय। लाटायसाठी पळपूट घेतलेला आहे, पीठ मुरलेलं आहे। लावायसाठी आपण थोडंसं तेल इथं घेतलेलं आहे। थोडंसं तेल हाताला लावून घ्यायचं आणि एक छोटासा एक गोळा घ्यायचा त्याचा पिठाचा। अगदी हेल्दी, मराठीमध्ये आपण एक म्हणच आहे, तर दुधी खावा आणि बुद्धी वाढवा म्हणून। तर खूप छान आणि जे दुधी आहे ते खूप हेल्दी आहे। मुलांना तुम्ही कुठल्याही प्रकारमध्ये असं करून घालू शकताय। जर मुलं दुधी भोपळ्याची भाजी जर नाही खात असली तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा, अगदी मुलं आवडीनं खातील। तर असा एक पातळ आपण पराठा लाटून घ्यायचा, पराठा किंवा धपाटा म्हणू शकताय। गरम तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि आपण ह्याला व्यवस्थित तेल लावून भाजून घ्यायचं आहे आपल्याला। अगदी चवदार दह्यासोबत किंवा केचपसोबत आपण खायचा, खूप छान मस्तच लागतोय। व्यवस्थित ह्याला भाजून घ्यायचं आपल्याला।
इथं दही आणि कॅचअप मी दोन्ही सोबत दाखवलेलं आहे. अगदी मस्त चवदार होतोय. मुलांनाही तेवढाच हेल्दी आहे. ही रेसिपी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा. आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असंच काही नवीन व्हिडिओ मी आणत राहीन. मुलांच्या आवडीसाठी एक स्माइल काढलेला आहे. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा